लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। कोणत्या महिलांना वाटप होणार आहे, कोणत्या महिलांना वाटप होणार नाहीये आणि कोणत्या ताईला 3000 रुपये भेटणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बऱ्याच ताई आता वाट बघत बसतात मे महिन्याचा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे। सर्व लाडक्या ताईंना उत्सुकता लागली आहे का मे महिन्याच्या हप्त्याची? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। लाडक्या ताईंना तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 10 हप्ते जमा झाले आहेत का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की 10वा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल आणि काही अटी जर तुम्ही पूर्ण केल्या असतील तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो मोठी बातमी समोर आली, कोणत्या महिलांना हा 10वा हप्ता भेटणार आहे, काय असणार आहे, तारीख काय असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओमध्ये। बघा लाडक्या ताईंनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेचा 11वा हप्ता। मेचा म्हणजे कोणता? आता या महिन्याचा 11वा हप्ता कधी भेटणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर या महिलांना वाटप होणार आहे, फक्त याच महिलांना, कोणत्या कोणत्या अशा महिला आहेत त्यांना हे वाटप होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो बघा 11वा हप्ता वाटप तारीख नेमकी काय असणार आहे, बऱ्याच ताईंना उत्सुकता लागल्या, बऱ्याच ताई या ठिकाणी मेसेज करत आहेत, बऱ्याच ताई या ठिकाणी कमेंट्स टाकत आहेत की सर हा 11वा हप्ता नेमका भेटणार आहे कधी? बऱ्याच ताईंना उत्सुकता लागली, सर आम्हाला 10वा हप्ता पण भेटणार नाही, मग 11वा हप्ता भेटेल का नाही? तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याच्यानंतर 11वा हप्ता कोणाला कोणाला मिळणार आहे ते पण सांगणार आहे आणि हप्ता किती असणार आहे, 1500 का 2100 रुपये ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। वेळ न वाया घालवता तुम्हाला डायरेक्ट न्यूज दाखवणार आहे, साम टीव्हीची बातमी। बघा साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। साम टीव्ही बघा तुमच्या समोर दिसतंय, साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार, या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता। बघा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी तुम्ही बघू शकता साम टीव्हीची बातमी आहे। लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार, लाडक्या बहिणीचं काय होणार आहे, टेन्शन वाढणार आहे आणि या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता। म्हणजे अशा काही काही कंडिशन आहेत, अशा काही काही अटी आहेत, ज्या अटी तुम्ही जर पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला मेचा हप्ता भेटणार नाही। अशा स्वरूपाची एक मोठी बातमी साम टीव्हीने या ठिकाणी दिलेली आहे। लेटेस्ट बातमी आहे, अपडेटेड बातमी आहे, तुम्हाला मी ती सांगत आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी आली 3000 रुपयांची। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 3000 रुपये भेटणार आहेत ती देखील एक बातमी समोर आली आहे, मोठी बातमी समोर आली। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की ह्या दोन महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सांगणार आहे। की पहिली बातमी सांगणार आहे ती म्हणजे कोणत्या ताईला महिलांना पैसे भेटणार आहेत मे महिन्याचे, आणि दुसरी बातमी असणार आहे 3000 कोणत्या महिलांना भेटणार आहे। चला ह्या दोन्ही गोष्टी आपण दोन्ही बातम्या या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, थोडा पण व्हिडिओ थांबवायचा नाही। लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही मला एक कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्याकडे रेशन कार्ड कोणत्या प्रकारचं आहे। बघा आता सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत रेशन कार्डवर। उत्पन्नाचा दाखला, जर तुमचं उत्पन्न, कारण आता एप्रिल महिना संपलेला आहे, बघा या फायनान्शियल गोष्टी असतात, म्हणजे फायनान्शियल इयर म्हणजे काय असतं, मार्च पासून पुढच्या एप्रिल पर्यंत असतं। आता एप्रिल महिना संपलाय म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल आयकर विभागाकडून या ठिकाणी डेटा घेतला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे की तुमचं महिन्याला उत्पन्न वाढलंय का कमी झालंय, तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न कमी झालंय का वाढलंय, ह्या सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत। आणि जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, म्हणजे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न, फक्त तुमच्या लाडक्या बहिणीचं नाही, एकटी नाहीये, तुमच्या पूर्ण कुटुंबातल्या माणसांचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे। आणि जर ते वर्षामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचा मेचा हप्ता भेटणार नाही। तर लाडक्या ताईंनो मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये खरं खरं सांगायचंय, तुमच्या पूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आता किती आहे या महिन्यामध्ये जर बघितलं तर ऍव्हरेज तुमचं वर्षभरातलं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर जातंय का कमी उत्पन्न, ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। ही गोष्ट सर्वांनी मला सांगायची। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे ते कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे का, पिवळं रेशन कार्ड आहे का, पांढरं रेशन कार्ड आहे? बऱ्याच टाइम असेल की सर हे पांढरं रेशन कार्ड काय, केशरी रेशन कार्ड काय, तर ते पण सांगतो। बघा लाडक्या ताईंनो तुमच्याकडे
घरामध्ये जे रेशन कार्ड आहे तुम्ही जे जोडलंय फॉर्म भरायच्या वेळेस ते अशा स्वरूपाचं कशा स्वरूपाचं केशरी स्वरूपाचं भगव्या स्वरूपाचं दिसतंय का मला एकदा कमेंट बॉक्स सांगा। जर भगवं किंवा केशरी दिसत असेल तर एकदा मला कमेंट बॉक्स सांगा सर आमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे। बरं जर तुमच्याकडे असं पांढऱ्या कलरचं रेशन कार्ड असेल तर मला कमेंट बॉक्स सांगा सर आमच्याकडे पांढऱ्या कलरचं रेशन कार्ड आहे आणि ते आम्ही पांढऱ्या कलरचं जोडलेलं आहे। त्याच्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे पिवळ्या कलरचं रेशन कार्ड। हे पिवळ्या कलरचं रेशन कार्ड कोणाकोणाकडे आहे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। या 3 गोष्टी मला कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायच्या आहेत कारण की याच्यावर सगळा गेम फिरणार आहे। लाडके बहिणींनो तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगत आहे या गोष्टीवर आता अवलंबून असणार आहे तुमचा पुढचे हप्ते, कारण 4 चाकी वाहनांची तपासणी आता बऱ्याच ठिकाणी झालेली आहे आणि या 1 महिन्यामध्ये तुमच्या म्हणजे एप्रिल मे आता मे जूनच्या एंडिंग पर्यंत तुमचे सगळे 4 चाकी वाहनाच्या तैवाल्या सगळ्या या ठिकाणी पूर्ण करणार आहेत आणि जुलै महिन्यापासून एकदम फ्रेश स्वरूपात सगळ्या गोष्टी ठरणार आहेत। त्याच्या अगोदर पण आता एप्रिल महिना संपलाय, वार्षिक उत्पन्न म्हणजे आर्थिक वर्ष या ठिकाणी चालू झालेलं मे महिन्यापासून काउंट केलं जातं। आता म्हणजे एप्रिल महिना संपलाय, मे महिना आता चालू होणार आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मे महिन्यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाणार आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही सापडलात 2.5 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न जर झालं तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार। त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय याच्यापैकी कोणतं रेशन कार्ड तुमचं आहे। जर ते रेशन कार्ड नुसार तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं तुमचा काय फायदा होणार आहे। चला आता बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, हे याचे मला उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। त्याचबरोबर लाडक्या ताईंना आताच मी सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, नसतं दुसरं 4 चाकी वाहन हे एक महत्त्वाचं कारण असणार आहे। बघा 4 चाकी वाहन तुमच्या घरामध्ये कुणाच्या पण नावावर असून द्या, असं नाहीये की माझ्या पतीच्या नावावर नाहीये मग माझ्या सासऱ्याच्या नावावर चलन का, माझ्या दिराच्या नावावर मग ते चलन का, मग माझ्या पोराच्या नावावर ते चलन का, असं नाही। घरामध्ये कुटुंबामध्ये जे तुमच्या कशावर काय बोलते त्याला आपल्या रेशन कार्डवर ज्यांचे नाव आहेत, रेशन कार्ड जे तुम्ही जोडले त्या रेशन कार्ड मधल्या नावामध्ये कुणाच्या जर नावावर 4 चाकी वाहन असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे। फक्त त्याच्यामध्ये ट्रॅक्टर चालणार आहे। ट्रॅक्टर जर असेल तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, पण ट्रॅक्टर सोडून दुसरं काही 4 चाकी वाहन असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे। ही पण एक गोष्ट महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्समध्ये खरं सांगायचंय तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, 4 चाकी वाहन आहे का ते सांगायचंय आणि त्याचा प्रकार मला सांगायचा आहे, कोणत्या प्रकारचं 4 चाकी वाहन आहे ते कुणाच्या नावावर ते मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं। त्याच्यानंतर रेशन कार्ड तुम्हाला कोणत्या प्रकारचे ते पण तुम्ही सांगू शकता आणि संजय गांधी योजनेमध्ये तुम्ही जर भाग घेत असताल त्यांच्या नाव पण आता कट झालेले आहे, त्यांना पैसे येणं आता बंद झालेले आहे। ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टीमुळे तुम्हाला पुढचा मेचा हप्ता भेटणार नाहीये। जर ह्या 4 गोष्टी जर तुमच्या अकाउंटवर नसतील तर काही टेन्शन घेऊ नका, तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील। त्याच्यामुळे लाडक्याला मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं सर्वांनी की तुमच्या घरामध्ये काय आहे, प्रॉब्लेम्स आहेत का काही, म्हणजे 4 चाकीचा वगैरे काही इश्यू आहे का तुमच्याकडे ते मला कमेंट बॉक्स सांगा। कारण की बघा या ठिकाणी तुमचं स्टेटस एक अप्रूव्ड असायला पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो ज्यांनी वेब पोर्टलवर फॉर्म भरलाय अशा स्वरूपात चेक करा आणि ज्या ताईंनी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरलाय, ऑफलाईन फॉर्म भरलाय, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे। अंगणवाडी सेविकांना तुमचा आधार कार्ड नंबर सांगायचा आहे, फॉर्म भरलेला लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरल्याचा नंबर सांगायचा आहे आणि त्यांना सांगायचं की आमचं स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही ते चेक करा। जर ते अप्रूव्ड असेल काही काळजी करायची गरज नाहीये आणि जर अप्रूव्ड नसेल तर तुम्हाला त्यांना विचारायचं की नेमकी पुढची प्रोसेस काय असणार आहे। आता बऱ्याच अंगणवाडी सेविकांना माहित नसेल तर काळजी करू नका, महिला व बाल विकास या ठिकाणी विभाग असतात बघा, तुम्ही प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी हे विभाग असतात, त्यांना जाऊन तुम्ही भेटू शकतात आणि तुमचं या ठिकाणी काय करू शकतात, तुमचे स्टेटस वगैरे पण चेक करू शकतात आणि काही जर इश्यू येत असेल त्यांना या ठिकाणी महिला बाल विकास अधिकारी असतात त्या ठिकाणी त्यांना तुम्हाला जाऊन भेटायचं आहे। तर ह्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायच्यात। हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे, कारण आपल्याकडे आता थोडेच दिवस राहिलेत। बघा आता थोडेच दिवस राहिलेत, एक 4-5 दिवस, 15 मेच्या अगोदर ह्या गोष्टी करून घ्या, म्हणजे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता तुम्हाला एंडिंग पर्यंत भेटला तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटून जाणार। नसा 15 तारखेच्या पुढे जर भेटला तर तुम्ही जून महिन्यामध्ये तुम्हाला पुढे पैसे भेटतील। त्याच्यामुळे लवकरात लवकर हे 3-4 दिवसामध्ये कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की हे 3-4 दिवसामध्ये तुम्ही कव्हर करणार आहात का नाही। इथेच थांबूया। माहिती आवडत असेल सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करायचंय, जास्तीत शेअर करायचं, चॅनलला कोणी नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव।